אוקיי, so בסייעתא דשמיא נעשה ונצליח. First of all, thanking God. Uh, First of all, we got to thank Hashem, Akash Baruch Hu, for such a nice opportunity आपल्याला मिळाली थोडासा अभ्यास करायला सोबत. आणि इट्स अ बिग थिंग अँड सगळ्यांनी ते अप्रिशिएट केलं पाहिजे खूप. आणि जे पण आहे तिकडे, तर त्यांनी सगळ्यांनी जे पण आहे त्यांनी खूप आकाश बारुख होता आभार मानलं पाहिजे का तो आपल्या मेरिट अभ्यास करायचा थोडासा. एवढं डिस्ट्रॅक्शन, एवढे अट्रॅक्शन्स आणि एवढे गोष्टी जे बाहेर चाललेत, त्याच्यापासून सुटका मिळायला खूप डिफिकल्ट आहे. तर प्रत्येकाने स्वतःला शाबासकी दिली पाहिजे का तोराला लेखाबे कनेक्ट करायला जेवढी तुम्हाला आपल्याला मेरिट आहे, तरी आपल्याला सर्वांना मेरिट आहे जो आपण तोराचा अभ्यास करू शकतो. तर त्याच्यासाठी किती किती निजमोरले तोदा बोललं पाहिजे एव्हरी टाइम. आपल्याला ती अपॉर्च्युनिटी आहे. आणि बेसात असेल आपण त्याचा पूर्ण टाईमचा सगळ्यात चांगला वापर करतोय ते आपल्याला माहीत पाहिजे. आणि तर खजाकू बरुख, सर्वांना खजाकू बरुख. आणि ऑफकोर्स थँकिंग राव गाब्रियल तळकर आणि राव दनियल तळकर फॉर अरेंजिंग अस सच अ नाईस प्लॅटफॉर्म जिकडे आपण तुम्ही आणि प्रत्येक माणूस मराठी स्पीकिंग येऊन एव्हरी डे बसू शकतात अभ्यास करायला. तर आणि फिक्स टाईम, वन ऑफ द सगळ्यात मोठी गोष्ट जी आकाश बरोबर वन ऑफ द क्वेश्चन्स विचारतात आपल्याला 120 नंतर का टाइम ठरवला का तो स्टडीसाठी, तर भाऊ खाशेम. तर इकडे फार आपला तो आन्सर आपला रेडी असेल, असू शकते. तर कसं असेल, तर आपण चालू करूया आपला लिमूद. ॲज युजल आपण मसाखेत पसाखीममध्ये पुढे जाऊया पेसाखचे लॉजचा थोडासा. पण त्याच्या आधी एक चांगली स्टोरी जी मी ऐकली ती त्याच्याबद्दल बोलूया. थोडेसे मे बी वी ॲट अ टाइम आपल्याला बऱ्याचशा शव्वाबद्दल पण थोडासा स्टोरीज मिळतील बोलायला, तर ते पण बोलूया. सो लेट्स स्टार्ट बेसियत दिशमाया. ओके, ॲज युजल वी स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर. आणि जे आपण मसाख्यात ब्राखोतमध्ये शिकलो होतो त्या प्रेयरने आपण चालू करतो एव्हरी टाइम. प्रेयर इज एव्हरी टाइम आपण बोलतो प्रेयर इज व्हेरी इम्पॉर्टंट. सर्व गोष्ट करायच्या आधी थोडीशी नमाज, छोटीशी नमाज स्वतःच्या शब्दांमध्ये तरी केली पाहिजे. आणि त्याच्याने आपण आकाश बारोखूला ला लांबली करतो, त्याला बोलतो का तूच सगळ्यावर कंट्रोल करतोय. आणि ती आपली जाणीव होते का आपण या जगामध्ये काहीच नाही. आपण नुसतं विचार करू शकतो काय करायचा, पण बाकीचं सर्व तोच करतोय. आणि त्याच्याशिवाय आपण काहीच नाही करू शकत ऑफकोर्स. आणि प्रत्येक नुसतं इच्छा करू शकतो, नुसतं आपलं इच्छितो करायला काहीतरी रचून नुसता विचार करू शकतो करायचा जो. बाकीचा तो सर्व करतोय आपल्यासोबत, आपल्यासाठी सर्व करतोय. तर म्हणून जेव्हा आपण छोटीशी जरी नमाज करतो, छोटीशी प्रेयर करतो स्टार्टमध्ये, त्याच्याने आपल्याला कळतं का आपण कंट्रोलमध्ये नाही होत, आकाश बरोबर कंट्रोलमध्ये सर्वांचा. आणि मग त्याच्याने दॅट्स द एमुना, दॅट्स द एमुना, दॅट्स द विश्वास आकाश बरोबर मध्ये पूर्णपणे का त्याच्याशिवाय आपण काही नाही करू शकत ते माहीत पाहिजे आपल्याला. कारण आजच्या काळी जे सर्व बोलतात बाजूला, जसं या जगाचा जसं आपला आउटलुक ऑफ लाईफ आहे इकडे आजकाल अख्ख्या जगामध्ये, ते त्याच्याने प्रत्येक माणसाला वाटतं का तो काहीतरी करतोय, तो कंट्रोल करतोय. ए, आपलं आरोग्य आपल्या हाती, काइंड ऑफ. सर्व गोष्ट आपल्या हाती सगळ्यांना वाटतं. पण बेमेत रिअली स्पीकिंग एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू मिचवत एव्हरीथिंग. किती पण माणूस किती पण हेल्दी खाऊन दे, किती पण काय असून दे, तरी सुद्धा एंड ऑफ द डे सर्व मिचवतला कनेक्टेड आहे. प्रत्येक मिचवा आहे कनेक्टेड टू वन ऑफ द पार्ट ऑफ द बॉडी. आणि जेव्हा तो मिचवा तो नाही करत बरोबर, तर ती दॅट पार्ट ऑफ द बॉडी गेट्स एफेक्टेड.
आणि उष्मरते मेवदाल नफशतेकम पण ऑफकोर्स आहे नाही का. माणूस विचार करू शकतो नाही मला पाहिजे ते खाऊ शकतो आणि डझंट रिअली मॅटर. नाही दॅट्स, तो पण एक अवेर आहे. तर ते पण काळजी घेतली पाहिजे आणि मितवत करायची पण काळजी घेतली पाहिजे. तर एव्हरीथिंग गोज टुगेदर, कारण तो आपली बॉडी काय नुसती फिजिकल नाही आहे आणि नुसती स्पिरिच्युअल नाही आहे. इट्स टुगेदर. टुगेदर दोन्ही बाजूचे बरोबर बॅलन्स राहिला पाहिजे. आणि म्हणून तो माणूस नुसतं हेल्थची काळजी घेतो आणि तोरा आणि मिचवची काळजी नाही घेत, तर मग तिकडे पण बरोबर नाही. 50% काम केलं पण 50% नाही केला. म्हणजे 50% सगळ्यात चांगला त्यांनी ए, एक चांगला काढा घेतला 50%. आणि 50% समज त्याने तोराण मिचवत नाही पाळले, तर जसं काय त्यांनी त्याच्याच ड्रिंकमध्ये 50% एकदम महागाचा काढा विकत घेतला, याच्यामध्ये सगळं मिनरल्स आणि सगळे विटॅमिन्स आहेत. आणि 50% त्यांनी बोलला काय फरक पडते रे? त्यांनी जाऊन कोणतं घाण पाणी वापरलं त्याच्यासाठी. तर त्यांनी काय केलं, एंड ऑफ द डे त्याच्याकडे काहीच नाही राहिलं. तर म्हणून एव्हरीथिंग इज टू बी डन टुगेदर. सर्व सोबत केलं पाहिजे. तोरा आणि मुचवत पण पाहिजेत आणि प्लस बाकीच्या गोष्टी पण काळजी घेतली पाहिजे ऑफकोर्स. फिजिकल अँड स्पिरिच्युअल, मॅनेज फिजिकल अँड स्पिरिच्युअल दोन्ही सोबत. तरी लेट स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर. तुम्ही समोर बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר הלכה, וישמחו בי חבריי, ולא אומר אל טמא טהור, ולא אל טהור טמא, ולא ייכשלו חבריי בדבר הלכה, ואשמח בהם. כי אדוני ייתן חוכמה מפיו ודעת ותבונה, גל עיניי ואבית הנפלאות מתורתך. ती ही छोटीशी प्रेयरमध्ये एक छान पिरुष ऐकलं मी, का जेव्हा माणूस बोलतो का वेलो एकशलू חבריי בדבר הלכה, वेलो एकशेल, वेलो एकशेल म्हणजे माझ्या हातून चूक नको होऊन दे कोणत्या हलाखाच्या पाठमध्ये, आणि सगळे माझे मजाक उडवतील. अ, तर त्याचा अर्थ नाही का मला माझी चूक नाही झाली पाहिजे. पण त्याचा अर्थ आहे आपण आकाशबरोबर खोडकर नमाज करतो का, तुझी जी इच्छा आहे ते मला दाखव. तुझी जे तू माझ्या तोरामध्ये जर बोलतोयस ते माझा डोळे उघड आणि मला बुद्धी दे ते अंडरस्टँड करायला. आणि मग मी एमेत, द ट्रूथ, ट्रूथकडे मी पोचीन. तो एमेत आहे, ते सत्य आहे, ते तिकडे मी पोचू शकीन. आणि त्याच्यासाठी मला तुझी गरज आहे. माझी काय म्हणजे माझं ओपिनियन इज नॉट इम्पॉर्टंट. व्हॉट्स आकाश बरोखूचा जी इच्छा आहे ती मला दाखव. तुझी जी इच्छा आहे ती मला दाखव. त्याच्याने मी बरोबर बोलू शकीन सगळं. ती पण आपण नमाज करतो. तर वी युजली स्टार्ट विथ अ स्मॉल आपण सूत आपण बोलतो का, व्हॉट एव्हर आपण जे पण अभ्यास करतो इकडे, मे इट बी द सूत मेरिट, द मेरिट टू רפואה שלמה, to ענה אלחנה בת סיוון, עזרא בן אלישבע, שמואל בן רחל מרים, אסתר רוזה בת חנה לאה, יעקב בן מלכה, מרים בת יוסף, עינב בת רבקה, ברוך חיים בן תרז, רבקה בת זאב, רחל בן מרים, מיכל בת נעמה, דוב בן רחל, בתיה שושנה בת רבקה, שיינה בת אביגיל, עם כל חולי עמך ישראל. הקדוש ברוך הוא רפואה ज्यांना गरज आहे त्यांना पण मिळून दे. आणि ॲट द सेम टाइम आपण ही पण नमाज करतो, आज होत असून दे का जे हेल्दी आहेत त्यांना पण हेल्दी राहून दे. एव्हरी मिनिट आपण जे हेल्थ आपल्याला ताकद आहे, आपल्याला हेल्दी आहोत आपण, तर त्याच्यासाठी पण आपण आभार मानला पाहिजे आणि नमाज केली पाहिजे का. हं. आकाश बरोबर आपल्याला हेल्दीच ठेवून एव्हरी टाइम पुढे जात आपण. להבדיל בין חיים לחיים, may this be עילוי נשמת מורתי פנינה בת אלישבע, אני כפרת משכבה, בן ציון בן שרה, בנימין בן אסתר,
גרשון בן חנה, עם כל מי ששוכב איתם, תהיה נשמתם צרורה בצרור החיים. Okay, as usual, we start with a small story. Um, एलिमेन एक बिदरमॅनकडून मी ऐकली. अं, आणि त्यांनी एका शिवमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ तोसेफेत शब्बात, व्हॉट इज तोसेफेत शब्बात, इम्पॉर्टन्स ऑफ तोसेफेत शब्बात त्यांनी सांगितलं का व्हॉट इज तो माणूस अम, आपल्याला शब्बात पाळायचा आपला मिtzवा आहे, बरोबर आहे. पण ॲट द सेम टाइम आपल्याकडे अजून एक मिtzवा आहे, का माणसाने अम, जो शब्दात आहे त्याच्यामध्ये थोडंसं लवकर घेतलं पाहिजे. थोडंसं 10 मिनिटं आधी, 15 मिनिटं आधी चालू केलं पाहिजे शब्दात. आणि जेव्हा शब्दात सुटल्यानंतर पण अजून थोडासा ॲड केलं पाहिजे. त्याला तोसेफेत शब्द बोलतात. अ, तर त्याच्यामध्ये पण खूप मोठी गोष्ट आहेत आणि त्यांनी ते एक्सप्लेन केलं आहे. ते राविली मी पितेरमेनचं कोण शिव ऐकलं, तर ते एक्सप्लेन करतात तिकडे का किती इम्पॉर्टन्स आहे तोसेफेत शब्दामध्ये. आणि ते एव्हरी पर्सन, प्रत्येक माणसाने थोडंसं जास्त ॲड केलं पाहिजे. आजकाल इस्रायलमध्ये तरी शब्दात फार मोठे आहेत. हे खूप लेट शब्दात चालू होतं. आणि म्हणून जास्त इझी आहे करायला. पण एचएलआर आपल्याला करू नाही देत नॉर्मली. एचएलआर आपल्याला हे थोडासा डायव्हर्ट करता आणि माणूस जोडा, जसं शब्दातला नॉर्मल थंडीमध्ये 4 वाजता शब्दात चालू होतं तेव्हा पण त्याला घाई होते, आणि गरमीमध्ये 7 वाजता शब्दात चालू होतं तरी पण त्याला घाई होते. तर मग इथे काहीतरी बरोबर नाही आहे. तर म्हणून माणसाने विचार केला पाहिजे काय करायचं आणि कसं त्यांनी सेटअप करायचं पूर्ण त्याचा दिवस, फ्रायडेचा दिवस. म्हणजे मग त्याचा तोरसेफेत शब्दात अजून थोडासा लवकर शब्दात त्याला घेता येईल. अम, तर म्हणून ते इम्पॉर्टंट आहे. आपण थोडंसं बघूया त्याच्याबद्दल. तर प्रॉब्लेम मी स्टोरी सांगितली होती तुम्हाला, पण तरीसुद्धा आपण रिपीट करण्यामध्ये इट्स त्याच्यामध्ये फार मोठा मेसेर आहे. तर एक मुलगा होता, लहान मुलगा होता, आणि त्यांना 10 वर्षानंतर मुलगा झाला. लग्नाच्या 10 वर्षानंतर मुलगा झाला. ऑफकोर्स मोठा सिमखा होता. पण अम, अचानक त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम निघाला आणि त्याला हेल्थ प्रॉब्लेम चालू झाले. एम, तर आता हेल्थ प्रॉब्लेम चालू झाल्यानंतर अ, एवढं ते मोठ्या डॉक्टरकडे गेले, फार मोठ्या डॉक्टरकडे गेले. आणि त्या मोठ्या डॉक्टरकडे गेल्यानंतर तो डॉक्टर बोला नाही, एम, ए, आम्ही काय करू नाही शकत, हे खूप डेंजरस आहे आणि जास्तीत जास्त माझ्या औषधांनी त्या औषधांनी नुसता हा तो मुलगा आहे तो लहान, तो जास्त नाही देऊ शकणार खासू शकणार. तर मग काय करू नाही शकत आणि एवढंच बोलले. आणि ते फुल डेव्हेस्टेड होते. 10 वर्षांनी मुलगा झाला एवढा. ऑफकोर्स डझंट मॅटर का 10 वर्षांनी झाले का 1 वर्षांनी झाले का वर टायमावर झाले. तो प्रेम आहे, तो ऑफकोर्स प्रेम आहे. आणि तर मग ऑफकोर्स त्यांना किती डिफिकल्ट होतं. आता काय करायचं, तर ते कोणतरी बोललं का जाता जाता खफेज खायला भेटून जा. अम, आणि अ, ते भेटले जाऊन खफेज कायम खफे काय त्यावेळेला फार ओल्ड होते आणि त्यांना फार ताकद नव्हती, काय नाही, आणि खूप डिफिकल्ट होतं त्यांना ऑलरेडी. तरीसुद्धा त्यांच्या त्यांच्या नातूला बोलले का प्लीज त्यांना नुसतं एक वेळ नुसता ब्राखासाठी, नुसता त्यांच्याकडून ब्राखा घेऊन मिळासाठी हफेज काहींकडून ब्राखा पाहिजे का त्या मुलाला, का तो रेफू असलेमा होईल, रेफू असलेमा त्यासाठी. अम, तर त्यांनी तो बोलला ऑफकोर्स. कसं तरी त्यांनी हफेज खाईमकडे, हफेज खाईम तुम्हाला माहिती आहे, राव इस्रायल मेर कोहेन, त्यांनी हफेज खाईमची बुक लिहिली आहे लशोनारावर. फार मोठे त्यांनी मिशनरी ब्रुरा.
त्यांनी लिहिलं त्यांचा. तर त्यांच्याकडे गेले आणि तेच काय मी त्यांना त्यांचं ऐकलं आणि ते बोलला, आता मी काय मदत करू शकतो तुम्हाला? मी नमाज करू शकतो तुमच्यासाठी, पण माझ्याकडे ताकद नाही आहे काय अजून करायला तुमच्यासाठी. मी कशी काय मदत करू शकीन अजून तुम्हाला, मला नाही माहीत, असे बोलायला लागले ते. अम, तर तर त्यांना पण आता कळलं नाही काय करायचं. पण ॲज सांगितलं त्यांचा नातू त्यांना बोलला, खफेज काय आमचा नातू बोलला का, बघ 10 वर्षानंतर मुलगा झाला त्यांना, प्लीज असं नको बोलूस त्यांना. मे बी त्यांना कधीच काय नाही होणार पुढे जाता, आपल्याला नाही माहीत. आज टाईम आहे त्यांचा, प्लीज नमाज कर त्यांच्यासाठी हे ते. तर खफेज खाईमनी थोडा विचार केला आणि बोलले, ठीक आहे, तोसेफेत शब्बात, तोसेफेत शब्बात म्हणजे एक्स्ट्रा शब्बात लवकर घ्या. शब्बात लवकर घ्यायला लागा. कसा शब्बात लवकर घेतला पाहिजे? तर त्यांनी एक्सप्लेन केलं त्यांना, का शब्बात लवकर घ्यायचा म्हणजे तुमच्या खचोत 12, 12:30 वाजता वाजल्यापासून टेबल रेडी पाहिजे शब्बातसाठी. त्याच्यावर आवाज नाही येत आवाज.
ओके, सॉरी फॉर दॅट. डिस्कनेक्ट झालं कनेक्शन, म्हणून रुकावट केली खेद आहे बोलतात. आय एम सॉरी. ओके. ओके, फाईन. विल कंटिन्यू. ओके, फाईन. सॉरी फॉर दॅट. चांगल्या गोष्टीला मध्ये मध्ये डिफिकल्टी देतात. इट्स फाईन. फार इम्पॉर्टंट स्टोरी आहे. तर एनिवे, तर आय वॉज जस्ट सेइंग, आपण बोलत होतो हफीज काईमकडे नमाज केली त्यांनी, आणि बोलले, आणि त्यांनी हफीज काईम नमाज केली त्यांच्यासाठी, आणि त्यांना ॲडवाईस दिली का चालू करा तोसेफेत शब्बात, एक्स्ट्रा टाइम शब्बातचा घ्यायला लागा. अम, आणि त्यांनी एक्स्ट्रा टाइम घेतला, चालू केलं शब्बात, 2 शब्बात पाळले, आणि ते नेक्स्ट डॉक्टर त्यांच्या एरियामधल्या पहिल्या जे डॉक्टरकडे गेले होते ते त्याच्याकडे गेले मुलाला घेऊन. आणि त्या मुलाला हार्टचा मोठा प्रॉब्लेम झाला होता. तर तो डॉक्टर बोलते, सगळं क्लिअर आहे, सर्व क्लिअर आहे, असं कसं होऊ शकते? आय हॅव नो एक्सप्लेनेशन. तुम्ही त्या मोठ्या डॉक्टरकडे जा, विल्नामध्ये मोठा डॉक्टर आहे ज्याच्याकडे ते गेले होते, आणि तो बोलला तर 2 महिने आहेत, त्याच्याकडे जा आणि ते दाखवा. मे बी ही कॅन एक्सप्लेन काय झालं इकडे. ते गेले पुन्हा विल्नाला, आणि तो डॉक्टर त्यांना बोलला, तर मी तुम्हाला पैसे देतो जायला, आय विल पे फॉर तुमच्या जाण्यासाठी, तुम्ही त्याला घेऊन जा नुसता त्या डॉक्टरकडे, कारण इट्स समथिंग विच कॅनॉट बी एक्सप्लेन्ड. तर त्याला पुन्हा विल्नाला घेऊन गेले, आणि त्या मोठ्या डॉक्टरला, वर्ल्ड फेमस एकदम एक्सपर्ट डॉक्टरला कडे, ज्याच्याकडे आधी गेले होते, त्याला दाखवला. तर त्या डॉक्टरने त्यांना चेक केलं त्या मुलाला, आणि तो बोलते काय, आम्हाला, हा मुलगा कोण आहे? तुम्ही दुसऱ्या मुलाला घेऊन आलात. त्या मुलाला घेऊन या ज्याला प्रॉब्लेम होतो तो. ते बोलले, हा तोच मुलगा आहे. त्यांना एकच मुलगा आहे, आणि हाच एक मुलगा आहे त्यांचा. तो बोलते, असं होऊच नाही शकत. असा होऊच नाही शकत. तो मुलगा आहे सगळं त्याला, आधी ऑलमोस्ट त्याचा हार्ट ऑलमोस्ट नव्हता त्याला, आता सगळं नॉर्मल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही त्याला. नेस, दॅट्स दॅट्स द पॉवर ऑफ तोसेफे शब्बात. तोसेफे शब्बात मध्ये पॉवरफुल असतं, म्हणून खूप डिफिकल्ट असतं माणसाला ते करायला, पाळायला. लवकर शब्दात घ्यायला फार डिफिकल्ट का असतं? कारण त्याच्यामध्ये खूप मोठी केदुशी आहे. त्याच्यामध्ये इट्स नॉट इझी. इट्स नॉट इझी बिकॉज बिकॉज इट हॅज अ मोठी व्हॅल्यू आहे त्याला. त्याच्यामध्ये खूप मोठी सिक्रेट्स आहेत, आणि तसं काय जसं रामबाम एक्सप्लेन करतात का, माणूस जसं थांबतं, एक राजा येणार असतं. अम, रामबाम बोलतात ते इट्स अ ह्यू देवराईता काइंड ऑफ फ्रॉम द तोरा इट सेल्फ. तसं शब्दात घेतलंच पाहिजे ऑफकोर्स. किती ते आपल्यावर डिपेंड करते, किती आपण बघतो, किती ॲड करू शकतो त्याच्यावर, आपल्यावर, प्रत्येक माणसावर डिपेंड करते. आणि जसं काही एक माणूस आहे, जो राजा बोलला त्याला का तो त्याच्याकडे येणार आहे, राजा तो येणार आहे बोलला, राजा येणार बोलला बरोबर, तो तयारी केव्हापासून करायला लागेल, 1-2 महिन्या आधी त्याची तयारी करायला लागेल, का राजा त्याच्या घरी येणार आहे. सर्व कसं तो तयार राहील, त्या रीतीने माणसानी शब्दासाठी रेडी राहायला पाहिजे. आपण इमॅजिन करू शकतो का, काय लेवलवर माणसाने विचार केला पाहिजे का राजा येणार त्याच्याकडे, आणि त्या लेवलवर त्यांनी साफसफाई केली पाहिजे सगळं. ऑफकोर्स त्यांनी त्याच्या घरच्या माणसांना त्रास नाही दिला पाहिजे. त्यांच्या मागे नाही लागलं पाहिजे, स्वतःनी केलं पाहिजे. कारण नॉर्मल बोलतात का, जेव्हा माणूस लाखमीर करतो, जेव्हा माणूस जास्त स्वतःवर घेतो करायला, तर सगळ्यात जास्त घरच्यांना त्रास होतो. पण घरच्यांसाठी नाही ते, स्वतः कर. प्रत्येक माणसाने स्वतःनी ॲड केलं पाहिजे त्याच्या गोष्टींमध्ये. आणि जास्त इम्पॉर्टंट आहे घरी पीस राहणे, ते प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे. मी स्वतःला पण लेखाजोखा करतोय, स्वतःला पण स्ट्रेंथन करतोय, त्याचं काही नाही, मी तुम्हाला नाही बोलत. पण तर प्रत्येक माणसाने स्वतःला पुश केलं पाहिजे, स्वतःला अजून तोसेफे शब्बातमध्ये मदत केली पाहिजे घरच्यांना, का तो तोसेफे शब्बात येईल. अम, आपण मिशनात चालू करूया, इमेजचे असे. नंतर अजून एक छान स्टोरी आहे इन द सेम सेन्स, ते राव एलिमेलेक बिदरमॅन बोलले, त्या मे बी आपण नंतर नंतर करू, इफ यू गेट टाइम. ओके. तर लेट स्टार्ट विथ मिशना शब्बात.
सॉरी, मिशनात पेसाखीम, पेसाखीम, वाव. आपण मिशनात शब्बात केल्यानंतर मिशनात ते मेगीला पण कम्प्लीट केलं आणि ऑलरेडी वी आर इन साखीम. मी अजून पण मिशनात शब्बात माहिती आहे. एनिवे, खसदा हशेम, इट्स अ बिग स्कूत, इट्स अ बिग मेरिट. तर लास्ट टाइम आपण बघितलं होतं, पेसाखचे लॉजमध्ये चालू होताना आपण स्टार्टमध्येच बघतो का चेकिंग ऑफ खामेच बद्दल बोललो, का माणसाने चेक केलं पाहिजे खामेच. 14 तारखेला बोदकी नाही तर खामेच. आपण वाचूया तो मिशना आणि मग एक्सप्लेन करायला ट्राय करूया. मग त्याच्यामध्ये अजून थोडेसे गोष्टी थोडंसं ॲड करूया लास्ट टाइमपेक्षा. और ले अरबा सार בודקין את החמץ לאור הנר. כל מקום שאין מכניסים בו חמץ אינו צריך בדיקה. ולמה אמרו שתי שורות במרתף? מקום שמכניסים בו חמץ. בית שמאי אומרים שתי שורות על פני כל המרתף, ובית הלל אומרים שתי שורות החיצוניות, שהן העליונות. तर मिशना मिशना आपल्याला बोलताय, तुम्ही इंग्लिशमध्ये बघू शकता याचा השם. येस. तर त्या मिशनामध्ये बघू शकता का, 14 तारखेला माणसाने चेक केलं पाहिजे त्याचं घर इन कॅन्डल नेर ओरा नेरमध्ये. मोमेंट. आणि ते कसं चेक केलं पाहिजे? अ, बोलतात का कशाने चेक केलं पाहिजे? ओरा नेर. मेणबत्ती मेणबत्तीने चेक केलं पाहिजे. तर बघतो आपण, काका मी मोठा टॉर्च घेऊन चेक करायला काय प्रॉब्लेम आहे? येस. टॉर्चने चेक नाही केलं पाहिजे. गेमारामध्ये एक्सप्लेन केलं का टॉर्च काय कशाला नाही पाहिजे, काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते बघण्यामध्ये आपण बघूया मे बी इमेलचे असे पुढे पण. पण अम, अम, तर नेर ओरा नेर कॅन्डल लाईटमध्ये चेक करण्यामध्ये आपल्याला सांगितलं चेक करायला. त्याच्यामध्ये इम्पॉर्टन्स आहे कॅन्डल लाईटचं. लाईट कोपऱ्यामध्ये जातं, पण टॉर्चचा लाईट असतं तो अम, तो कोपऱ्यामध्ये नाही जात, तो वरच्यावर राहतं, मागे राहतं. नेरचं लाईट पुढे जातं. असं खूप एक्सप्लेनेशन येतं, आपण मे बी बघूया ईमेलचे असे. अम, मग पुढे आपण बघतो ए moment, या या, em, mm, mm, just one moment. Okay. मग लेल अरबा असार, मग केव्हा ओर लिहिले? आपण त्याच्याबद्दल थोडंसं बोललो होतं का, लाईट ओर ले अरबा असार बोलतात, कारण दॅट्स इव्हनिंग बद्दल बोलतोय आपण, संध्याकाळ बोलतो, तेव्हा आपण चेक केलं पाहिजे खांबायचं. आणि जरी त्यांनी संध्याकाळी चेक नाही केलं तरी सुद्धा त्यांनी दिवसात चेक केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी समज त्यांना नाही जमलं रात्री चेक करायला, तर दुसऱ्या दिवशी चेक केलं पाहिजे, बितुल खामेच करायच्या आधी. अम, just one moment. Eh, Opa. Okay, fine. Yeah. मग पुढे आपण बोललो का ज्या ज्या जाग्यावर खांबेच नाही ने ते चेक नाही केले पाहिजे. ऑफकोर्स आजकाल आपण सर्व चेक करतोय, पण जिकडे खांबेच नाही नेत, जिकडे खांबेच, आपण लास्ट टाइम डेफिनेशन पण बघितलं होतं, जिकडे खांबेच नाही नेत तिकडे चेक नाही केलं पाहिजे. गरज नाही चेक करायची. ऑफकोर्स आपण करतो, पण गरज नाही चेक करायची. ए, ते एक वेळा पण बोललो होतो का, जरी पण ते पॅकेट असतील, बॉक्सेस असतील, पण खांबेच आहे त्याच्यामध्ये, तर ती जागा पण चेक केली पाहिजे. आणि मुलं घरी असतील तर ऑफकोर्स डझंट रिली मॅटर कुठे, सर्वाकडे चेक केलं पाहिजे. मग एक्सप्लेन करतात का कोणत्या जागी जास्त जास्त वर असेल तर चेक करायची गरज नाही, जास्त खाली असेल तर जास्त चेक करायची गरज नाही. तो बेड समज जर ऑलमोस्ट फ्लोअरला चिटकून असेल तर गरज नाही, कोण नाही तिकडे पोहोचणार, जाऊ पण नाही शकत तिकडे, तर मग काय भीती नाही आहे. तरीसुद्धा आपल्याला माहिती आहे का, पेसाखमध्ये सर्व चेक करतात. सर्व
सर्व बरोबर चेक करतात. असं एक एक इंटरेस्टिंग काहीतरी आठवलं. एक वेळा माझा मुलगा कोणाकडे गेला होता. लहान होता किंवा 2 वर्षाचा होता मे बी, का 2 अडीच वर्षाचा. तेव्हा त्याच्याकडे काहीतरी होतं, त्याची गाडी होती का काय होती, टॉय होती. ती कोणाच्या तरी बेडच्या मागे गेली, कोपऱ्यात गेली. तो बोलला, वाव, आता पेसाकपर्यंत थांबायला लागेल. जोपर्यंत ती बाहेर निघेल तोपर्यंत. दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी फनी. आणि तो पेसाक काय तेव्हा नव्हता, पेसाकला खूप महिने होते. तरी सुद्धा तो बोलला, आता पेसाकपर्यंत थांबायला लागेल. ती गाडी काढायला. तर दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग ते. तर एनिवे, तर माहिती आहे आपल्याला का पेसाकमध्ये सर्व क्लिनिंग काढतात. जे पण जिकडे पण आपण कधीच अख्खा वर्ष नाही पोचत तेव्हा आपण पेसाकचं आपण साफ करतो. तर इकडे मग एक्सप्लेन केलं आहे. लास्ट टाइम आपण थोडंसं राहिलं होतं ते बघायला. आता जास्त विल सी इट. आणि का समज बॅरल ऑफ वाईन असतील, वाईनचे समज जर हवी होत, त्याला बॅरल ऑफ वाईन, त्याच्यामध्ये वाईन भरलेले आहेत, तर तिकडे चेक करायचं म्हणजे बेचमाय बोलतात का, ते चेक करायला कशाला, फर्स्ट ऑफ ऑल ते चेक कशाला केलं पाहिजे, कारण जेव्हा जो जेवण देतो सगळ्यांना शमाश, तो त्याच्याकडे नोकर असतो फॉर एक्झाम्पल कोणाचा, तर नोकरला बोलतात जाऊन वाईन घेऊन ये, तर त्या हातामध्ये पाव असतो आणि तो घेऊन जातो तिकडे. आणि त्या रूममध्ये जिकडे बॅरल ऑफ वाईन ठेवलेत तिकडून ते काढतो. आणि म्हणून त्याच्याकडे पाव होता. आणि म्हणून त्यांनी तिथे घेऊन जाऊ शकतो आणि तिकडे पाव नेतो तो. आणि त्याच्यानी ती जागा पण चेक केली पाहिजे. ए, आपण ते बघूया आता बेजात शेम. एक छान दाफा मध्ये एक्सप्लेन करतात ते. बेजात शेम विल सी. आणि मोमेंट मी शेअर चालू करू शकतो तुमच्यासोबत. एम, तर या, इकडे तुम्ही बघू शकाल बेजात शेम. तर बेचम आणि बेथिलेमध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे. काय चेक केलं पाहिजे जेव्हा आपण बघतो का ते बॅरल ऑफ वाईन किती आहेत, कसे ठेवलेले होते, आधी सगळ्याकडे अरेंज असायचे. आणि पूर्ण ती ती रूम भरले त्यांची. आणि किती चेक केलं पाहिजे का नाही तो प्रश्न आहे. कारण आपण बोललो का जिकडे हमेच नाही ना तिकडे चेक करायची गरज नाही. पण इकडे आपण बोललो का कारण जो नोकर आहे तो हातामध्ये पाव घेऊन जातो. आणि म्हणून तिकडे वाईन ठेवतात तिकडे पण चेक केलं पाहिजे. ए, तर मग किती चेक केलं पाहिजे. ते वाईन सेलर तर आपल्याला माहित आहे का, त्याच्यामध्ये एवढे बॅरल ऑफ वाईन असतात आणि एकावर एक खवियत. आणि ते बॅरल्स ठेवलेले असतात. तर आपण बघू इकडे तसं तसे आहेत. तर मग किती चेक केले पाहिजेत. तर मग गेमारम एक्सप्लेनेशन्स आहे, कोण काय बोलते आपण थोडंसं बघूया. Eh, Bechamay omrim שתי שורות על פני כל המרתף. बॅच प्रमाणे समज जर इट्स लाईक दॅट असा बॅरल ऑफ वाईन आहे, तर पहिले राबी येहुदा बोलतात का पहिले 2 शिवरोत, पहिले 2 रोज जे आपण बघतो ते अशा रीतीने चेक केलं पाहिजे, जे आपण बघतो इकडे. पहिले 2 असे चेक करायचे. राबी योहानान येतात तिकडे बोलतात का नाही नुसते 2 पण वरचा 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 एक पार्ट आणि समोरचा एक पार्ट तो पण चेक केला पाहिजे. पण आपल्याला माहित नाही का त्यांनी ती वाईन कुठून काढले, काय काढले आणि किती काढले ते आपल्याला माहित नाही. म्हणून अम, तर म्हणून आपण तिकडूनचा काढलं पाहिजे. इकडूनचं चेक केलं पाहिजे, वरचा पार्ट आणि समोरचा पार्ट. रो तुम्हाला दिसते, आय होप आता दिसते. वाव. ओके फाईन. आय होप तुम्हाला दिसत होतं आधी. या ओके एनिवे, लेट्स सी. ओके फाईन.
तर मग रबी यहूदाप्रमाणे पहिले 2 रोज समोरचे, रबी योहानानप्रमाणे वरचा रो आणि समोरचा रो, म्हणजे कॉलम बोलू शकतात म्हणा. आणि मग ते जसं काही उलट टी असेल, उलट एल तसा फॉर्म होतं. मग בית הלל होतात आणि बोलतात, שתי שורות הקיצוניות שהן העליונות, तर राव इकडे बोलतात का कोणते 2 पार्ट समोरचे, वरच्या साईडून समोरचे 2 रोज देव पूर्ण खालपर्यंत पण नाही चेक करायची गरज. एलियनोत ते चेक केले पाहिजेत. आम, आणि श्मुएल बोलतात का नाही वरच्या पार्ट जसं आपण बोललो की कोणते साईड चेक केले पाहिजे. तर इकडे आपण बघतो का वेगळे एक्सप्लेनेशन आहेत का कसं चेक केलं पाहिजे, काय चेक केलं पाहिजे. जस्ट जस्ट मोमेंट, आपण पुन्हा जाऊया आपल्या स्क्रीनवर. ओके, फाईन. तर मग दॅट्स एक्सप्लेनेशन रिगार्डिंग त्या कसं चेक केलं पाहिजे जेव्हा आपण बघितलं का कोणते कोणते पार्ट्स चेक केले पाहिजेत आणि हाऊ वी हॅव टू डू इट. नाव विल गो टू द सेकंड मिशन ना. तर काही क्वेश्चन्स आहेत फर्स्ट फर्स्ट मिशनावर. लास्ट टाइम आपण जास्त एक्सप्लेन केलं होतं पण यावेळेला दाखवायचं होतं म्हणून मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं गेलो. ओके, तर लेट्स गो टू द सेकंड मिशन. אין חוששים שמא גרר חולדה מבית לבית וממקום למקום. אם כן, מחצר לחצר ומעיר לעיר אין לדבר סוף. काय प्रॉब्लेम आहे तिकडे. इथे बोलतात सेकंड मिशनामध्ये ते एक वेळ आपण चेक केलं, एक वेळ आपण चेक केलं तर बोलतात की एक उंदीर नाही तर घूस बोलतात राईट. मोठा मोठा उंदीर घूस बोलतात राईट. तर त्यांनी पाव घेऊन गेला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. समज तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन गेला तर मग चेक केलं पाहिजे. दुसरी जागा पण चेक केली पाहिजे, ती पण चेक केली पाहिजे का तो मे बी ह्या घरातून त्या दुसऱ्या घरात घेऊन गेला. अम, आणि समज तर आपल्याला माहिती आहे का आधीच्या काळी उंदीर होते, आता पण आहेत कुठे कुठे. उंदीर आणि मोठे मोठे वेगवेगळे प्रकारचे प्राणी जे घरी राहायचे. आणि अम, तर मग ते समज जर घेऊन जायचे कारण खड्ड्या करायचे ते भिंतीमध्ये आणि मातीचं होतं जागा सर्व. तर मग इझिली त्यांना जागा व्हायची याला करायचे स्वतः अ, मस्त खणून चांगल्याशी रीतीने. तर मग आजकाल भाऊ हाशेम आपल्याकडे तो प्रॉब्लेम्स नाही आहेत हसदे हाशेम. पण मग इकडे त्याच्याबद्दल पण डिस्कस केलंय का त्याच्याबद्दल विचार नको करू, एवढं पण विचार नको करू म्हणजे स्वतःला वेळ नको लावून घेऊ या गोष्टींबद्दल. का समज विचार करू शकतो नाही तो उंदीर आला आणि त्यांनी तो पाव घेऊन गेला तर दुसऱ्यांच्या घरी, तर मला दुसऱ्यांचं घर पण चेक केलं पाहिजे त्याच वेळेला. माझ्याकडे चेक केलंय मी पण दुसऱ्यांकडे त्यांनी चेक नाही केले बाजूवाल्यांनी. आणि तिकडून तो उंदीर आता माझ्याकडे येऊन येईल तो पावाचा तुकडा, तर मग काय होईल. पण मग काय करायला पाहिजे पाहिजे बेस्टिंग सर्वांनी डिसाईड करायचं. या टाइमापासून ह्या टाइमापर्यंत सर्वांचा कशेले पेसाक झाला पाहिजे घर. म्हणजे मग उंदीरचा प्रश्नच नाही येत, तो दुसऱ्याकडून काहीच नाही त्याला आणायला इकडे. तर मग रब्बाने आपल्याला बोलतात समज तू असा विचार करशील, समज आपण असा विचार करू का ह्या घरातून इकडे आला तर आपण 2 घर सोबत साफ करूया. मग ओके, मग त्याच्या बाजूचं घरचं काय, मग त्याच्या बाजूची बिल्डिंगचं काय, आणि इट विल गो ऑन आणि असं चालू राहील आणि एन लेदर सोफ. मग त्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही कारण ते थांबणारच नाही अशी गोष्ट. ते चालू ठेल चालू राहील, चालू राहील, चालू राहील आणि मग माणसाला कळणारच नाही त्याला का मग ओके. मग आपण बोललो एक बिल्डिंग, एक घर, 2 घर, 2 घर नाही मग आपण बोलू या एरियाची माणसं सगळ्यांनी एकदम करूया. आणि मग 2 एरियाचे माणसं आणि अख्ख्या सिटीमध्ये बोलूया आणि मे बी या उंदीरनी ह्या सिटीमधून त्या सिटीमध्ये घेऊन गेला तर. आणि तर मग त्याला काय अर्थ नाही. त्याला काय इट मेक्स नो सेन्स. तर फॉरगेट इट. एवढा काय तू विचार नको करू त्याच्याबद्दल.
म्हणून स्टार्टमध्ये पण विचार नाही करत का नाही मे बी माझ्या घरातून त्याच्या घरातून ज्याने साफ नाही केलं घर त्याच्यातून माझ्याकडे उंदीर आला तर. पण ऑफकोर्स आपण ते नाही बोलत का समज त्यांनी बघितला उंदीर, समज जर दिसला येताना घेऊन पावाचा तुकडा त्याच्या घरी, त्यांनी साफ केले घर. आणि एरफ पेसा काय आहे? अजून 2-3 तासामध्ये बितुल खामेच करणार आहेत, जाळणार आहेत पाव जे पण राहिलेला. आणि जाऊ आणि आसुरे पाव खायला. आणि तेवढ्यात त्यांनी बघितला एक उंदीर, अ, नाहीतर एक मोठा उंदीर, घूस नाहीतर काय बोलतात त्याला, ते हुलदा, ती मोठी घुसली एक छोटासा पावाचा तुकडा घेऊन घुसला घरी. आता काय केलं पाहिजे? तो बोलला, "नाही, मग काय आपल्याला बोललो आपण शिकलो का नाही काय गरज विचार करायची." नाही, समजा बघितलं त्याला, त्याला माहीत आहे तो आतमध्ये घेऊन गेला, तर त्याला हयावे ही इज ऑब्लिगेटेड टू लूक. त्यांनी चेक केलं पाहिजे त्याचं घर का कुठे असेल ते. मग बोलू शकतो आपण खूप इंटरेस्टिंग डिस्कशन्स आहे त्याच्यामध्ये का बोलू शकतो नाही मे बी त्याने ठेवला असेल आणि दुसरा उंदीर दुसरीकडे घेऊन गेला असेल. नाही. तर त्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहे ते. पण बेसिकली त्यांनी चेक केलं पाहिजे. मग त्यांनी बघितला, एक उंदीर घेऊन चाललंय पाव त्याच्या घरी, तर त्यांनी तो घर चेक केला पाहिजे आणि त्याशिवाय त्याचा बितूल नाही करू शकत. कारण तो तुकडा मोठा आहे. तो कजाईची पण मोठा आहे. तो त्याला काहीतरी क्वांटिटी आणि आपण बघतो का पैसामध्ये खाण्याच्या बाबतीत कोळशे हो, किती पण छोटा तुकडा त्याचा पण डिफरन्स होता. पण समजा तो कजाईची जास्त असेल घरी, तर मग त्याच्याने आपण लागवड करू शकतो. मोठी अवेरा, अ, तर समजा तो तुकडा असेल, त्याला काय क्वांटिटी असेल, तर त्यांनी चेक केलं पाहिजे. घर चेक केलं पाहिजे का त्याच्याकडे ते तुकडा नाही आहे आणि तो उंदीरने त्याच्याकडे कुठे ठेवला नाही. जेव्हा तो बघितला असेल, त्याला माहीत आहे का तो घेऊन गेला तर. तरीसुद्धा 1 तास राहिला असेल, पेसा चालू व्हायला पण, नाहीतर बितुल खामेच करायला पण, तरीसुद्धा त्यांनी चेक केला पाहिजे. दॅट्स हिज ऑब्लिगेशन आणि त्याशिवाय तो पुढे नाही जाऊ शकत. असं लिहिलंय. तर एनिवे आपण या मिशनामध्ये इकडे स्टॉप करूया आणि बेझात हशेम, वेलीमेक बेंजामिनने अजून एक स्टोरी सांगितली, ती पण बोलूया. कारण इट्स व्हेरी इंटरेस्टिंग आणि त्याच्यामध्ये आपण बघतो का, जे आपण पेसाकमध्ये आहोत, पण शब्बात शब्बात इज एव्हरी वीक आणि शब्बातमध्ये अ पर्सन कुठच्या कुठे पोहोचू शकतो. खूप वरच्या लेव्हलला पोहोचू शकतो आणि त्याला एबिलिटी आहे आणि ती अपॉर्च्युनिटी आपण सोडली नाही पाहिजे. आणि एक छोटीशी गोष्ट, छोटीशी अजून थोडीशी गोष्ट करण्यामध्ये जी शब्बातमध्ये मध्ये जो आलिया जो लेव्हल स्पिरिच्युअली अ पर्सन कॅन वरच्यावर जर रॉकेटसारखा वर उडतो, तसं दुसऱ्या कोणत्याच गोष्टीमध्ये खूप डिफिकल्ट आहे प्राप्त करायला. जसं आपण बोलतो का बेनिश काय बोलतात का शब्बातला माणूस 1 तास अभ्यास करेल तोराचा, जसं काय तो एव्हरी डेमध्ये 1000 तास करतोय. तर मग ती एवढी मोठी लेव्हल आहे आणि ती इस्रायलमध्ये तरी खूप मोठा शब्बात आहे. माणसांना झोपून-झोपून कंटाळा येतो. त्यांना माहीत नाही काय करायचं. तर मग इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी जिकडे तोराचे फार छान बुक्स आहेत. ते वाचू शकता. आणि तर मग शब्दाचा चांगला वापर करता आला पाहिजे. आणि तोसेफे शब्बात इट्स व्हेरी ईझी आता. खूप ईझी आहे. पण ऑफकोर्स याचे आपल्याला करून नाही देत. पण माणसाने ट्राय केलं पाहिजे प्रत्येकाने. का स्वतः रेडी राहायला पाहिजे शब्दाचा लवकर थोडा. आणि तोसेफे शब्दात घेणे सगळा रगुआ, ए, अख्खं घर शांततेत एकदम आनंदात शब्दात चालू होऊ शकतो. एम, तर अजून एक स्टोरी ऐकली जी वेली मी एक बिदरमीकडून. तर एक यहेजकेल अब्राम्सके एक मोठे राब होते आणि त्यांचा त्यांचा साबा, त्यांचा आजोबा होता रिदबाज रिदबाज. आणि तो तो एक राब होता मोठ्या सिटीमध्ये आणि त्यांनी मोठे मोठे फार छान बुक्स लिहिले आहेत आणि ते त्यांचे कॉमेंट्रीज आहेत. आणि तर एक वेळा ते फार सिक पडले आणि अमाश त्यांचे एकदम बॅड सिच्युएशनमध्ये होते. खूप खराब सिच्युएशनमध्ये ते ऑलमोस्ट डेथ बेडवर होते.
तर ते एवढे शिकवते का त्यांनी बघितलं ते क्वार बेद्दीन जे मला त्यांनी वरच्या जगामधल्या बेद्दीनकडे पोचले होते आणि त्यांचं तिकडे डिस्कशन चाललं होतं. तर ते स्वतः बोलत होते त्यांना का मला जगून द्या अजून. मला जगायचंय. मला अजून खूप गोष्टी करतोय मी. मला त्या स्कूतमध्ये, त्या मेरिटमध्ये मला जिवंत ठेवा. तर बेद्दीन वरचा जो कोर्ट सिस्टम आहे, ते बोलले, "नाही, नाही. नाही, तुला तुझा टाईम झालाय. आता तुला यायला पाहिजे वर. जाऊ." तर ते बोलले, "नाही, मी आपल्याला माहिती आहे का तलमूदमध्ये 2 पाढे आहेत. तलमूद बावली आहे, गेमारा जो आपण बोलतो ते आणि तलमूद येरुशालमी आहे. तर तलमूद येरुशालमीमध्ये जे आपण शिकतो, शिमून घेतात तलमूद येरुशालमी. ए, तर तलमूद येरुशालमीचं मी पिरुष लिहितोय, तर मला कंप्लीट केलं पाहिजे ते. तर त्या स्कूतमध्ये, त्या मेरिटमध्ये मला प्लीज द्या. मला जगायला पाहिजे. मला तो कंप्लीट केला पाहिजे. तलमूद येरुशालमीवर कॉमेंट्री लिहायला. तर ते वरचा कोर्ट्स जज बोलले त्यांना, म्हणजे पुढच्या जगातले जज बोलले, "नाही, नाही, कोणतरी दुसरं येऊन कंप्लीट करेल. तू काय काळजी नको करूस. तू ये वर." आता ते बोलले, "आता काय?" ते बोलले, "बघ, मी किती अनाथ मुलांचा आणि विधवा बायकांचा साठी मी पैसे जमा करतो आणि त्यांची मी खूप काळजी घेतो. मी त्यांना बरोबर पैसे प्रोव्हाईड करतो, म्हणजे मग त्यांना सर्व बरोबर मिळेल. त्या मेरिटमध्ये मला जिवंत ठेवा. मला अजून त्यांना मदत केली पाहिजे. समज जर असं काही खासवेशालोम तो स्वतः वर जाईल, तर मग त्यांची काळजी कोण करेल? मला मला करायला पाहिजे." तर वरच्या जगाची कोर्ट सिस्टम ते बोलले त्याला, "नाही, नाही, नाही. तू काही काळजी नको करू. 2 श्रीमंत माणसं येतील आणि जे विधवा आणि अनाथ मुलांची ते लोकं काळजी करतील. तू काळजी नको करू. तू ये वर." आता काय? आता काय राहिलं त्याला बोलायला? तर थर्ड पॉइंट बोलले ते. ते बोलले तिसऱ्या वेळा बोलले ते, "नाही." ते बोलले का माझ्या घरी एक स्पेशल गोष्ट आहे. तर मी खचोत म्हणजे मिड डे पासून म्हणजे 12:30, 12:00-12:30 पासूनच माझा टेबल शब्बातसाठी रेडी असतो. त्याच्यावर टेबल क्लॉथ घातलेलं असतं. सर्व माझा टेबल शब्बातसाठी रेडी असतं. तर ह्या मेरिटमध्ये या मेरिटमध्ये मला मला सोडा, मला जगून द्या. तब्येत दिनशेल मला जे पुढच्या जगाची कोर्ट सिस्टम, पुढच्या जगा वरच्या जगाचा जज बोलले, "हां, तू हा एवढा इम्पोर्टंट गोष्ट तू करू शकतोस आणि तू करतोस, तर ओके. ह्या मेरिटमध्ये तुला अजून लाईफ." कोणत्या कोणत्या मेरिटमध्ये? का तो तोसेफे शब्बात. तो शब्बात त्याचा पासूनच मिड डे म्हणजे 12:30, 12:30 पासूनच फॉर एक्झाम्पल त्याचा शब्बात चालू होतोय काइंड ऑफ. ते रेडी असतं शब्बातसाठी तो आणि त्या मेरिटमध्ये त्यांना पुन्हा या जगामध्ये पाठवला आणि त्यांना लाईफ दिली. किती वर्ष आणि मग ते मोठे राब होते. स्लोत्स्केचे ते मोठे राबी झाले आणि आपण बघतो का त्यांना येरुशालमी, तल्मुद येरुशालमी सर्वांना नाही एवढा चांगला येत आणि त्यांच्या त्याच्यावर ते कॉमेंट्री लिहित होते. तरीसुद्धा त्यांना ते मेरिट नव्हती जगामध्ये यायची. ते एवढा मोठा मिtzवा करत होते, अ, दानधर्म करत होते आणि यांची काळजी घेत होते. विधवा आणि अनाथ मुलांची काळजी घेत होते. तरीसुद्धा त्यांना ती मेरिट त्यांची एवढी नव्हती. जेव्हा ते बोलले का नाही, जेव्हा मला तोसेफे शब्बात, शब्बात मी लवकर घेतो सर्वांपेक्षा. माझं शब्बात 12:30 पासूनच चालू असतं. हां, त्या मेरिटमध्ये अन् त्या मेरिटमध्ये त्यांना बारुख हशेम त्यांना पुन्हा पाठवलं या जगामध्ये आणि त्यांना खूप समथिंग 22 वर्ष अजून होते ते जगामध्ये. तर आपण विचार करू शकतो का किती इम्पॉर्टंट आहे तोसेफे शब्बात. आणि आजकाल खूप ईझी आहे. आता शब्दात मोठे आहेत आणि खूप ईझी आहे शब्दात तसे शब्द घ्यायला. प्रत्येक माणसाने ट्राय केलं पाहिजे. प्रत्येक माणसाने अजून थोडे मिनिटं ॲड केली पाहिजेत. अजून थोड्या गोष्टी ॲड केल्या पाहिजेत. ज्याच्यामध्ये तो शब्दातला अजून चांगल्याशी वेलकम करू शकेल.
प्रिपेअर करू शकतो आणि घरचं वातावरण पण त्याचा चांगला पाहिजे शपाती याच्या आधी. जसं आपण बोललो का जसं तो राजा समज येणार असेल त्याच्या घरी तो कसा प्रिपेअर करेल तसंच तो पण त्यांनी प्रिपेअर केलं पाहिजे. ए, पालाशात थोडासा अजून टाइम आहे. रबी शिमन अजून नाही आले तर भाऊ हशेम आपल्याकडे अजून थोडासा टाइम आहे. तर आपण बघतो का ह्या पराशामध्ये येणार पराशामध्ये स्मिताबद्दल आहे. स्मिताबद्दल एक छान स्टोरी ऐकली मी. ए, स्मिता म्हणजे आपण माहिती आहे का 7व्या वर्षी इस्रायलमध्ये असूर आहे अ, शेतामध्ये काम करायला. कोणतं पण काम त्यांनी अ, त्यांनी शेत शेतामध्ये त्यांनी पेरणी नाही केली पाहिजे आणि काय पण नाही केलं पाहिजे. तसंच ठेवायचं पूर्ण शेत, अख्खं वर्ष. तर मग पन्नासा कसं मिळेल? पन्नासा कसं येईल? अ, आकाश बरोबर बोलतो माझ्यावर सोडा. मी तुम्हाला सर्व बरोबर देईन. पण माझा स्मिता पाळायला पाहिजे. स्मिता इज द 7th इयर आणि 7व्या वर्षी पूर्ण अख्ख्या इस्रायलमध्ये त्यांना असुरे शेतामध्ये काम करायला नाहीतर कोणत्याच प्रकारचा पेरणी नाहीतर कापणी नाहीतर काहीच नाही करायचं. तसंच सोडायचं अख्खा. आणि ज्यांच्याकडे गिना असेल, ज्यांच्याकडे अम, समजा बगीचा असेल, ते तिकडे पण तो लॉ अप्लाय होतो. तर अम, तर स्मिता सगळे खूप फार्म्स असतात ते शोमरीम स्मिता बोलतात. त्यांना शोमेर स्मिता बोलतात. आणि रिलिजियस लोकं त्यांच्याकडूनच घेतात. दुसऱ्यांकडून नाही घेत. पळवाट आहेत दुसऱ्याकडे कसे काय करणारे आहेत. पण त्याच्याबद्दल आपण डिस्कस नाही करायला गरज नाही. तर एक माणूस होता त्याचं नाव होता लिओ. हां. आणि लिओ नाव होता त्याचा. तर फार मेहनती होता. तर त्याचा एक मित्र बोलला का एक ग्रुप होता. एक अं, कोणतं तरी एक स्पेशल काम होता. तर ते लोकं त्याला बोलले, "मग आमच्या संगत काम कर. आमचा खूप मोठा बिझनेस आहे." काय बिझनेस आहे त्यांचा, त्या माणसांचा? त्यांचा बिझनेस होता लोखंड लोखंड विकायचा. म्हणजे स्क्रॅप्ड गोष्टी असतात, खराब झालेल्या गोष्टी असतात. ते नॉर्मली सगळे जमा करतात आणि ते लोखंडमध्ये विकतात. त्याच्याने त्यांचा फायदा होतो आणि ते दॅट्स द बिझनेस. तर नॉर्मली काय असतं इकडे इस्रायलमध्ये तरी, का माणसं जेव्हा फ्रिज काढतात बाहेर, नाहीतर गाड्या काढतात, नाहीतर पेसाकच्या आधी खूप गोष्टी बाहेर ठेवतात. तर सकाळच्या वेळेला कचऱ्याची गाडी यायच्या आधी ते फेरी मारतात आणि जे पण मेटलची गोष्टी असतील, ते लोखंडाची गोष्टी असतील, कोणत्या पण मेटलची गोष्टी घेतात आणि ते घेऊन जातात त्यांच्याकडे आणि ते त्याच्यामधून पैसे मिळवतात ते. तर दॅट वॉज द बिझनेस. पण ह्यांचा बिझनेस थोडासा वेगळा होता. तो लिओ बोलला, "काय तुमचा बिझनेस?" बोलतो, "हा आमचा बिझनेस आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप कमवतो. मस्त कमाई असते आमच्याकडे." तर ते बोलले, "काय तुमच्याकडे? व्हॉट्स युअर बिझनेस?" तो बोलले, की "आमचा बिझनेस हा स्पेशल आहे. तो थोडासा वेगळा आहे नॉर्मलपेक्षा." "काय?" आम्ही रस्त्यामध्ये फिरतो. माणसं काढतात त्याच्यानी फायदा करतो. आम्ही शेतामध्ये जातो. शेतामध्ये शेत असतं, सगळं ओपन असतं आणि रात्रीच्या वेळेला कोण नसतं. तर रात्रीच्या वेळेला जे पण तिकडे गोष्टी असतात, पाईप्स असतात, लोखंडाचे मशीन्स असतात, ते आम्ही उचलतो आणि तो विकतो आणि त्याच्याने फायदा करतो. म्हणजे त्यांना बोलण्याचा हेतू होता का ते चोर होते. रात्रीच्या वेळेला शेतामध्ये जायचे. इकडे फार्म्समध्ये एवढे मोठे-मोठे मेटल्सची गोष्टी असतात. कोण नाही हात लावत त्याला कारण काय करू शकतो तिकडे. ते रात्रीच्या वेळेला जायचे आणि ते उचलायचे तिकडून गाडीमध्ये टाकायचे, पाईप्स तोडायचे आणि ते सगळे विकायचे. तर हा लिओ तो नॉन रिलिजियस होता. त्याला काय फरक पडते? तो बोलतो, "ओके, मला पगार चांगला मिळणार आणि कमाई चांगली असेल, बिझनेसमध्ये पार्टनरशिप असेल, तर ऑफकोर्स त्याचा काय प्रश्न आहे." तो करायला चालू केला त्यांनी काम. एव्हरीडे रात्रीच्या वेळेला जायचे फार्म्समध्ये आणि तिकडूनच्या गोष्टी चोरी करायचे हळू सगळ्या गोष्टी काढायचे. अं, आणि त्यांचा खूप फायदा मस्त बिझनेस चालू होता. बिझनेस इन द सेन्स चोरी. त्यांची चोरी चांगल्या रीतीने बोलणे म्हणजे बिझनेस. चोरी करत होते. तर अं, मस्त त्यांचा चालला होता. एव्हरीडे नाईट तो जायचा.
बघायचा. एक वेळा तो एका शेतामध्ये गेला, सर्व रिकामा, काहीच शेतमध्ये काहीच उगत नाही आणि तिथे सगळे जागा असे सर्व रेडी, सगळं रेडी आहे. जसं का ते मेटलचे त्यांचे मशीन्स आणि मशीन्स आणि सर्व सगळं समोर दिसते त्याला. तर त्यांनी बघितलं का मशीन्स आहेत आणि सर्व आहेत. समोर सगळे ठेवलेत आणि एक शेतामध्ये एक पीक नाही, काही नाही, सर्व ओपन. तो त्याच्या फ्रेंड्सला बोलतो फोनवर, "अरे, काय जागा आहे. इकडे काहीच आपल्याला त्रास नाहीये. इकडे सर्व ओपन आहे." सर्व ओपन आहे आणि सर्व समोर आहेत. सगळे मशीन समोर ठेवलेत. सगळे ट्रॅक्टर वगैरे हेच पडलेत. तर मग या इकडे सगळं घेऊन जाऊया आपण. अरे, आज माझा खूप मोठा हात मारले. तर ते ते बोलतात, "1 मिनिटं, इथे काहीच उगत नाहीये. सगळं रिकामं आहे." तो बोलते, "नाही, इकडे एक मोठा बोर्ड लागलाय का शोमरीम श्मिता." तर शोमरीम श्मिता ते बोलले, "ए, त्या जागेपासून लांब राहा. त्या जागेपासून लांब राहा." त्याचे मित्र बोलले. शोमरीम स्मिता, तिकडे एक स्पेशल ऑर्गनायझेशन आहे स्मिता करून. ते आम्हाला पण नाहीत. आम्ही अशा जागेमध्ये जात नाही. कारण तिकडे लिहिलेलं असतं शोमरीम स्मिता आणि समज तिकडे स्पेशल शमिरा आहे. शमिरा म्हणजे गार्ड करतात आणि तिकडे स्पेशल त्याच्यावर जागेवर लक्ष ठेवून आहेत आणि समज खास स्पेशल समज जर त्या पोलिसनी आपल्याला पकडलं आणि ती कोणता ग्रुप आहे स्मिता करून, त्यांनी आपल्याला पकडलं तर मग जेलमध्ये टाकतील. म्हणून त्या जागेपासून लांब राहा. ते जवळ जाऊच नको अशा जिकडे बोर्ड लागले तिकडे. ए, रबी शिमोनोत का मदत मी सेम. तर मग त्यांनी तो बोलले, "ओके फाईन." तो लगेच गाडीमध्ये बसला आणि निघाला बाहेर. तो लगेच लांब गेला. पण तो बोलला, काय शोमरीम स्मिता?" त्यांनी फाइंड आउट केला. काय हे काय आहे? कोणत्या टाइपची ऑर्गनायझेशन आहे स्मिता करून? ते आपल्याला माहिती आहे का खरं म्हणजे ते बोलतात का त्यांनी सोमेर स्मिता आहे का आकाश बरोबर बोलतात का 7व्या वर्षी काम नाही करायला पाहिजे म्हणून नाही करत म्हणून त्यांनी लावलं तो बोर्ड. त्यांनी फाइंड आउट केलं आणि त्याला समजलं का स्मिता म्हणजे 7वा वर्ष आणि 7व्या वर्षी काम नाही करायचं सदेमध्ये. ओके. मग तो रावकडे गेला. विचारायला काय आहे सर्व? त्याला इंटरेस्ट वाटला का वा इंटरेस्टिंग आहे. रावकडे गेला. रावला विचारलं. रावने त्याला बोलला का पहिले आपण हालाखोट शिकूया थोडंसं. त्यांनी दाखवला तोरा ते किती छान आहे, किती ब्युटिफुल आहे, किती इंटरेस्टिंग आहे. आणि नंतर मग त्यांनी त्याला एक्सप्लेन केलं, "स्मिता 7व्या वर्षी माणूस आपण काम नाही करत. तसंच ठेवतो सधे. अं, ती फील्ड तशीच ठेवतो. शेतीमध्ये काम नाही करायची, काय नाही करायचं." मग त्याला फार इंटरेस्ट वाटला आणि तो पाऊक असे खोजरबेचुवा झाला आणि त्यांनी फॅमिली त्यांनी सगळी रिलिजियस फॅमिली त्यांनी त्याच्यापासून आली सर्व आणि भाऊ हाशेम रिलिजियस झाला. आपण बघतो का नाही नुसता आकाश बारोखो जेव्हा लक्ष ठेवतो आणि तो बोलतो का तुम्ही जे तुम्ही समज जर कराल मी काय बोलतोय ते तर तुम्ही बाकीची काळजी नको करू. आणि त्या चोरांना पण वाटलं का ते इट्स अन ऑर्गनायझेशन जे जे लक्ष ठेवून आहेत आणि बारुख हशेम ते अशा गोष्टींना हात न लावायचे. ते इसी अजगाह प्रतीत आणि किती आकाश बारुखचे लक्ष ठेवून आहे इस्रायलवर आणि सर्व गोष्टी आपण मिरॅकल्स बघतो. पण ते मिरॅकल्सने आपण लॅफनीम बोलतात त्याला, आतमध्ये घातलं पाहिजे आणि त्याच्याने आपल्या तोलानी ऑब्झर्वन्समध्ये जास्त इम्प्रूव्हमेंट आला पाहिजे. भाऊ बेजात असे. तर आपण इकडे एंड करूया आपल्या शिवूर विथ द स्मॉल स्मॉल प्रेयर आणि नंतर आपली शिमोन चालू करू शकतील. ऑफकोर्स जे पण कंटिन्यू करतात शिवूर गेमारावर त्यांनी कंटिन्यू करा. सगळ्या पुरुषांनी कंटिन्यू केलं पाहिजे. ऑफकोर्स इट्स अ बिग अपॉर्च्युनिटी. इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी टू कंटिन्यू गेमाराचा शिवूर मराठीमध्ये. तर प्लीज कंटिन्यू. जे पण आता जे पण स्त्रिया आहेत जे आता पुढे कंटिन्यू करणार तर आपण सोबत ही छोटीशी प्रेयर करूया. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים.
אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים, אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת, שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה. לא יחצו ימיהם, ואני אבטח בך. So thanks a lot for being with us. तुला अभ्यास केल्याबद्दल सोबत आणि it's a big zchut. आणि have a great day, have a nice nice time आणि בכבוד רב שמעון. You can continue. जजाकू बारुख रवी खान. मला एक फक्त इन्फॉर्मेशन द्यायची होती. येणाऱ्या संडेला बेजरात हशेम जसं बोललो होतो आपल्या